नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिंचेची चटणी आणि सोबतच एक हिरवी चटणी, जी कुठल्याही प्रकारच्या चाटसोबत किंवा स्नॅक्ससोबत तुम्ही सर्व करू शकता. चिंचेची जी चटणी आहे ते आपण खजुराशिवाय बनवलेली आहे. सोबतच ही चिंचेची चटणी 1 महिन्यापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. या गरम पाण्यामध्ये आपण चिंच भिजत घालणार आहोत. तर इथे 1 वाटी एवढी चिंच मी भिजत घालते आहे. या 1 वाटी चिंचीमध्ये एवढ्याच 1 वाटी एवढी चटणी आपली तयार होईल. ही चिंच थोडी एकमेकाला चिकटलेली आहे, तर मी थोडं मोकळं करून घेते आहे आणि याला झाकून आपल्याला 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. तर 15 मिनिटानंतर व्यवस्थित चिंच भिजल्या गेलेली आहे. आपल्याला हाताने त्याला कुस्करून पूर्ण याचा गर पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित कुस्करून झालं की आपण याला गाळून घेऊ. तर त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण चटणी बनवणार आहोत तेच भांडं घ्यायचं आहे. तर मी इथे स्टीलची एक कढई घेतलेली आहे आणि त्यावर ठेवलेली आहे अशा प्रकारची एक चाळणी. तुम्ही कुठलंही एक भांडं घेऊ शकता आणि त्यावर चाळणी ठेवा कुठल्याही प्रकारची. त्यानंतर त्यामध्ये हा चिंचेचा गर जो आपण कुस्करून घेतलेला आहे ते सगळं पाणी यावरती घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चम्मचने हलवता त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. तर चिंचेतलं संपूर्ण पाणी आपण गाळून घेतलेलं आहे. तरीही वाटते आहे की त्या चिंचेला थोडा गर बाकी आहे. तर हे वाया जायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून त्या चिंचेला परत कुस्करून घेऊ, म्हणजे ते जेवढाही गर त्याला उरलेला असेल तेवढा पूर्ण गर तो निघून जाईल. तर एका वाट्यामध्ये मी ते पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे तो चिंचेचा गर आणि ते हाताने व्यवस्थित कुस्करून घेते आहे आणि नंतर आपण याला त्याच चाळणीवर गाळून घेऊ त्याच कढईमध्ये. तर हे पूर्ण चिंचेचं पाणी आपलं गाळून तयार झालेलं आहे. जे कढईमध्ये चिंचेचं पाणी आहे हे आपल्याला गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ. तर मी हा गूळ घेतलेला आहे. तर ज्या वाटीने आपण चिंच घेतलेली होती त्या वाटीने वाटीभर चिरलेला गूळ आपल्याला घ्यायचा आहे. गुळाचे मोठे खडे घेऊ नका, त्यामुळे प्रमाण लक्षात येणार नाही. तर 1 वाटी चिरलेला गूळ घेतला तर 1 वाटी चिंचेसाठी तो पुरेसा आहे. हे आपण घालून घेतलेल्या गुळाचा या चिंचेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित पाक होईपर्यंत आपल्याला ही चिंचेची चटणी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान पाकामध्ये हा गूळ आलेला आहे आणि आपली जी चिंच आहे ती छान घट्टशी यायला सुरुवात झाली आहे. तर या स्टेजवर आपण इथे काही मसाले यामध्ये घालून घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच पाणीपुरी मसाला आणि अगदी पाव चम्मचपेक्षाही कमी एवढी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. या 2 मसाल्या व्यतिरिक्त कुठलाही मसाला आपण यामध्ये वापरणार नाही. अगदी मीठही आपण यामध्ये घालणार नाही, कारण चिंच गुळाची चटणी ही आंबट गोडच छान वाटते. मीठ टाकलं तर त्यामुळे त्याला थोडा खारटपणा येतो. ही चटणी थंड झाल्यानंतर अजून घट्ट येते, त्यामुळे आपण इथेच गॅस ऑफ करू. अशी ही आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही 1 महिनाभर ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि कुठल्याही स्नॅक्सबरोबर सर्व करू शकता, सोबत चाटवर सुद्धा. चाटसाठी आपण एक हिरवी चटणी बघणार आहोत. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, सोबतच घेतलेला आहे पुदिना आणि त्यात हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आणि 2 लसणाच्या पाकळ्या, सोबतच अर्धा इंच आलं घालून घेणार आहोत आणि 1 चम्मच जिरं. हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरमधून वाटून घेतलं की मी एका वाट्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे. तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदीच पातळ नाही आणि घट्टही नाही. आता यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत. तर अर्धा चम्मच एवढं मीठ मी यात घालून घेतलं आहे आणि थोडासा पाणीपुरी मसाला, तर पाव चम्मच पाणीपुरी मसाला घातलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली चाटवर खाण्यासाठी हिरवी चटणी तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी सरळ अशी हिरवी चटणी कुठल्याही चाटवर तुम्ही वापरू शकता. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण
महिनाभर टिकणारी चिंचगुळाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघितलेली आहे आणि अगदी झटपट आणि वेळेवर बनणारी हिरवी चटणी जी आपल्या कुठल्याही चाटवर किंवा कोणत्याही स्नॅक्ससोबत आपण सर्व करू शकतो, अशा या 2 चटण्यांची रेसिपी आज आपण बघितलेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच माझ्या व्हिडिओमध्ये कोणते अपडेट्स हवे असतील, कशा पद्धतीचे मी व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि रेसिपीज कोणत्या टाकायला पाहिजे हेही नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.